नका ना. आली आली धावत सापड्यात आली. नका हो, टोचल त्याच्या गळ्याला. का का टोचल? हो, ती काट्यांची माळ आहे ना, कुठल्या फुलांची किंवा तुळशीची नाहीये, काट्यांची आहे ती. मग त्याला टोचणारच ना. आणि अशी काट्यांची माळ घालतात का कधी कोणी? आमच्यात घालतात. अहो नका ना, तुमच्या अंगणात किती छान छान फुलं आहेत. त्याचा हार घाला ना विठुरायाला, तुळशीची माळ घाला, पण ही काट्यांची माळ नको. अगे सकू, असं काय करते? तुझ्या आप्पा कीर्तनात काय सांगतात? काटे आणि फुलं दोन्ही बी इट्टलानेच निर्माण केली. मग त्याला फुलं दिली काय आणि काटे दिले काय? पण तरी नको. विठुरायाला तुळशीची माळ घालतात. मी देते ना तुम्हाला तुळशीची माळ करून. पांडू गेलाय तुळस आणायला. अगे तो बंदी आहे माझा. कैद्याला हीच माळ घालतात. त्या कैद्याला कोणी काय तुळशी माळ घालतात काय? कैद्याला काट्याची माळ घालतात. अहो पण मी देते ना तुम्हाला तुळशीची माळ. ती घाला ना विठुरायाच्या गळ्यात. नाही नाही, घातली तर हीच माळ घालणार. दगडाच्या देवाला काटे कसं रुटणार? माझा विठुराया दगडाचा नाहीये. त्याला त्रास होईल, रुततील ते काटे. असं नका न करू. असं बा, तू सांगशील तसं, पण तू आमचं ऐकलं तरच. काय करायचंय मी? मग ही माळ घे, तुझ्या गळ्यात घाल. मग तुळशीची माळ इटोराच्या गळ्यात. पण जर घरच्यांच्या किंवा इतर कोणाच्या म्हणण्यावरून तू ही माळ गळ्यातून काढलीस तर इतराच्या गळ्यात काट्याची माळ घातलीच म्हणून समज. टसते ना, टसते ना. नाही नाही नाही, तुला झेपणार नाही. काढती काढती, आपण इटुराच्या गळ्यात घालू. चल. नको नको. जर माझ्या विठुरायाला त्याच्या आवडीची तुळशीची माळ मिळणार असेल तर मला चालेल ही माळ. आधी तुळशीची माळ विठुरायाला घालीन, मगच ही माळ काढीन. घाल घाल, गळ्यात काट्याची माळ घाल. पण तुझ्यावर लक्ष ठेवायला आजूबाजूला आमची माणसं असतील. जर का तू ही काट्याची माळ गळ्यातनं काढलीस तर ही काट्याची माळ तुझ्या इटुराच्या गळ्यात घातलीच म्हणून समज. नको नको, तुम्ही पण तुमचा शब्द पाळला पाहिजे. त्याची तू काळजी करू नको. आमच्यासारखा शबूत पाळणारा अख्ख्या जगामध्ये तुला कोण सापडणार नाही. सासूबाई, अहो तुम्ही काही करू नका. स्वस्थ बसा बघू आधी. अहो धाप लागली आहे तुम्हाला. कदाचित झालेल्या अनंत प्रकारांचा धसका घेतलाय तुम्ही. होय ग, खरंच आहे. मन थाऱ्यावर नाही बघ. आपलं ठीक आहे ग. आपण आपल्या मनाची समजूत घालून कसं तरी चालवून नेऊ. पण सखूचं काय, तिची समजूत कशी पटवायची?
आणि आता ओरडायची सोय राहिली नाही. आणि बुवानी सूचना दिल्यात ना तिच्या कलानी घ्या म्हणून. पण उमे ती रावळासमोर गेली आहे ना, बघायला हवं. तू तू तुझं काम बघ, मी बघून येते. अहो अहो दम लागलाय तुम्हाला सासूबाई. अगं उलट हालचाली केल्या तर जरा बरं वाटेल मला. तू तुझं काम बघ. सावकाश. चल ना रे. तुम्ही कुठं चालला? तुम्ही थांबा इथंच, लक्ष ठेव तिच्यावर. आता पांडू आला की तुळशीची माळ मिळणार आहे बरं का विठुराया. आणि माझी खात्री आहे की मी लवकरच तुला लोणी पण भरवू शकेन. त्यासाठी काही करेन मी. आता काय करायचं ह्या पोरीचं? का रे बिटक्या, डोळा वाटारून काय बघतो आमच्याकडं? मालकाच्या वाटेला जायचं नाही सांगून ठेवतो उंदरा. एवढा मोठा उंदीर कधी असतो का? आणि मी काय म्हणत होतो, तुमचं लक्ष होतं तर तुम्ही जायचं की बाजूने? लय चुरू बोलायला लागलाय तू. तुझी जीभ शिवून टाकेल, लक्षात ठेव. काय टोपलीत तुळस आहे का? माती आहे, हवी खायची, पण मी नाही देणार. मी झाड लावायला चाललोय. तुमची माती तुम्हीच का? टोपलीत तुळस आहे माहित नाही बा आम्हाला. तुळस नेऊन काय बी उपयोगाचा नाही. आम्ही इट्टलाच्या गळ्यात काट्यांची माळ घालणार म्हणजे घालणारच. पांडू, तू तुळस आणलीस? पुरे वेगळं काय घातलं आहे ग? थांब तू, ते मी सांगते तुला नंतर. तू तुळस आणलीस? पुरे गळ्यात का?